या समाधी सोहळ्यावर, या समाधी स्थळावर या ठिकाणी संपन्न होत आहे। गुरुवारी फुटाणे महाराज श्री क्षेत्र पोटा या संस्थांचे सचिव बरोबर श्री शंकरराव लांडे यांना मी निवेदन करतो की आपल्या इथे उपस्थित असलेले, या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झालेले श्री तुषारजी सुरपैठणकर यांचं आपण स्वागत करावं। त्याचप्रमाणे या कार्यक्रमात नवोदित कलावंत यांचं भरणं भरलेलं आहे। काही ज्येष्ठ आहेत, काही कनिष्ठही आहेत। त्यामध्ये आमच्या पोटा क्षेत्रातील असणारे नवोदित कलाकार श्री नितीनजी वानखेडे यांचं स्वागत श्री परशुरामजी भड करतील असं मी त्यांना विनंती करतो। त्याचप्रमाणे नवोदित कलाकारांपैकी तबला वादक श्री गिरीशजी गोमकाडे यांचं स्वागत या संस्थांचे पदाधिकारी असलेले श्री गणेशजी खापरे यांना मी निवेदन करतो की त्यांनी यांचं स्वागत करावं। या गायकांच्या समूहामध्ये उपस्थित असलेल्या श्री पायलताई भारद्वाज यांचं स्वागत मी निवेदन करतो सुरपैठणकर काकू यांनी यावं आणि यांचं स्वागत करावं। आमच्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे की नवोदित कलाकारांपैकी श्री संदीपजी बोपचे यांचं स्वागत श्री रमेशजी भड करतील असं मी त्यांना निवेदन करतो। आमच्या समूहात वास्तव्याला असणारे, सात संगतीने असणारे वेलतूर निवासी श्री रवीजी सोनवणे यांचं स्वागत श्री भगवानजी ढोले हे करतील असं मी त्यांना निवेदन करतो। त्याचप्रमाणे सिंथेसायझर वादक पाटणसावंगे येथील श्री भरतजी इजरे यांचं स्वागत रमेशजी गोनकावळे करतील असं मी त्यांना निवेदन करतो।
या ठिकाणी आपण हा सत्कार समारंभ या ठिकाणी थांबवू आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. तसेच आमचे मार्गदर्शक हरिभक्त पारायण प्रमोदजी काळे यांचे स्वागत या संस्थांचे अध्यक्ष संजय भाऊ वंजाळ करतील अशी मी त्यांना विनंती करतो. संजय भाऊ वंजाळ. तसेच या कार्यक्रमाचे जे चित्रीकरण होत आहे त्या दादांचं स्वागतसुद्धा निकेश भड करतील अशी मी त्यांना विनंती करतो. कॅमेरामॅन. त्याचप्रमाणे हा सर्व कार्यक्रम फेसबुकवर लाईव्ह दिसणार आहे असे पवन गोमकाळे यांचं सुद्धा स्वागत आकाश गोमकाळे करतील. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला सुंदर असं ध्वनी प्रेक्षेपण जे करणार आहेत नंदूभाऊ सोनवणे यांचं सुद्धा स्वागत रोशन वानखडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. या कार्यक्रमाला लाभलेले सर्व गायक मंडळी त्यांची नावे याप्रमाणे आहेत. श्री तुषारजी सुरपैठणकर, डायरेक्टर ऑफ स्वरमुद्रा म्युझिकल इव्हेंट्स. सौ पायलताई भारद्वाज, श्री संदीपजी बोपचे, पखवाज वादक श्री नितीनजी वानखेडे, तबला वादक गिरीशजी गोमकाडे, सिंथेसायझराची सहाय्य करणार आहेत श्री भरतभाऊ इदरे, हार्मोनियम वादक श्री रविभाऊ सोनवणे आणि या सर्व कार्यक्रमाला कोरस साथ संगत देणार आहेत उज्ज्वल भड, निकेश भड, हितेशजी सोनटक्के आणि रोशन भाऊ वानखेडे. सोशल मीडिया हा भार जो सांभाळणारे लोक आहेत ते पवनजी गोमकाळे, विशाल भड, मयूर भड आणि वैभवजी काकडे. ध्वनिमुद्रणांचं काम जे सांभाळणार आहेत ते हरिओम साऊंड सर्व्हिस नंदू सोनकुसरे आणि त्याचप्रमाणे महत्त्वाचं जे चित्रीकरण आहेत या चित्रीकरणाचा भार अनिकेतजी येवले हे सांभाळणार आहेत. आणि आता प्रत्यक्षामध्ये या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. आणि कोणत्याही भजनाची सुरुवात म्हटल्यानंतर, अभंगवाणीची सुरुवात म्हटल्यानंतर नामचिंतनाने त्याचं मंजूळ नामचिंतनाने त्याची सुरुवात होत असते. नामचिंतन हे सर्वात महत्त्वाचं अशा प्रकारचं आहे. कलव नास्तेव 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 गतिरन्यथा ही नामचिंतनाची महती आहे. म्हणून या कार्यक्रमाची सुरुवात राम कृष्ण हरी या नामचिंतनाने करणार आहेत श्री तुषारजी सुरपैठणकर. सर्वप्रथम माझ्या फेसबुक मित्र, यूट्यूब चॅनलवाले आणि इथे उपस्थित जे काही आमचे श्रोतावर्ग आहेत त्या सर्वांना विठ्ठलमय भक्तिमय आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन या कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत. सर्वांनी माझ्यासोबत म्हणायचं, पुंडलिक वरदा श्री दानदेव पंढरीनाथ भगवान की अलंकार
पुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपत्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराचे ओम नमो आषाढी एकादशीच्या निमित्ताने भगवंताचं दर्शन घेण्याकरता वारीला निघालेले आहे।
सकल संतांचा समुदाय ज्ञानोबा यांच्या सोबत आहे. प्रत्यक्ष वारीला लागून भगवंताचं दर्शन घेतलं. जेव्हा ज्ञानोबा तर देवाच्या दर्शनाला निघाले तेव्हा मात्र ते एकटे होते. असं म्हणतात की देवदर्शनाला जाताना एकट्यांनी जावं. आणि जेव्हा ज्ञानोबा रायांनी देवांचं मुखारबिंद चरणाला स्पर्श केला तेव्हा मात्र त्यांना अमौलिक सुखाचा अमौलिक आनंदाचा प्रादुर्भाव त्यांच्या अंतःकरणात साचला. हा आनंद सांगण्याकरता कोणी नाही. म्हणून ती साजनीला आपलं देवाचं दर्शन घेतल्यानंतर झालेलं सुख प्रतिपादित करतात की हे साजनी, देवाचं रूप मी पाहिलं आणि त्यानंतर माझ्या अंतःकरणामध्ये जो आनंद ओसंबडून वाहून राहिलेला आहे त्या आनंदाला पारावार नाही. ज्या देवाला मी पाहिलं तो देव कसा आहे तर तो बरवा आहे. अशाच प्रकारचं दिग्दर्शन करणारा श्री ज्ञानोबा यांचा या अभंगवाणीच्या निमित्ताने प्रथम अभंग प्रस्तुत करणार आहेत श्री तुषारजी सुरपैठणकर.
साधनेच्या साधनेबरोबरच जेव्हा साधक हा भगवंताच्या तद्वृत्तीकडे वळतो तेव्हा नामचिंतन हे प्रमुख असतं. आता नामचिंतन करताना देवाचं नाम, भगवंताचं नाम आणि रूप याचा समन्वय मात्र साधू संत मंडळी साधत असतात. जनसामान्य असणाऱ्या साधकांना मात्र हे साधता येणार नाही. नामचिंतन घडेल तर देवाचं रूप चाललं जाईल. रूप गेलं, रूप ध्यानात असलं, रूप मनात असलं तर ध्यान घडणार नाही. आणि साधनेमध्ये मात्र जेवढं नामचिंतनाला महत्व आहे तेवढंच ध्यानाला महत्व आहे. म्हणून भजनाच्या अनुषंगाने श्री पांडुरंगाच्या ध्यानाचं, कारण पांडुरंग परमात्मा कसा आहे, तो सुंदर आहे, विटेवर उभा आहे, दोन्ही हात कटेवर ठेवलेले आहे, समचरण आहे, समचरण सरोजम सांद्र लीलामुदाभम, नासागरी मुद्रा आहे, मकर कुंडल आहे. आणि अशा प्रकारचं शब्दरूप ज्ञान तुकोबाऱ्यांच्या वाङ्मयातून अभंगातून व्यक्त करतात सौ पायलताई भारद्वाज.
वारकरी संप्रदायामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे. संत वाङ्मयामध्ये आपल्याला अनेक प्रकारचा विचार पाहायला मिळतो. कधी संतांनी या भगवंताचं वर्णन स्तुती रूपाने अभंगाच्या रूपाने केलेलं आहे. कधी भक्तांचं वर्णन आहे, कधी ज्ञानोत्तर भक्तीचं वर्णन आहे, कधी योगाचं वर्णन आहे आणि प्रसंगाने मात्र या संतांनी संतांचंही वर्णन केलेलं आहे. एके ठिकाणी तुकोबाराय ज्ञानोबारायांचं वर्णन करतात. ज्ञानोबाराय आपण कसे आहात? ज्ञानांचे राजे आहात, योग्यांची माऊली आहे, साधकाचा मायबाप आहेत. आणि हे जे वर्णन सर्वत्र संत संतांचं करतात, भक्त भक्तांचं करतात, ते वर्णन वास्तव स्वरूपाचे आहे. त्यात अतिशयोक्ती हा मात्र दोष संतांच्या वाङ्मयातून आपल्याला पाहायला मिळत नाही. आता ज्ञानोबाराय म्हणजे कोण आहे? ते चालते ज्ञानाचे बिंब, चालतं बोलतं मूर्तिमंत ज्ञान ज्ञानोबारायांच्या द्वारा प्रगट झालेले, प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्म चुकलेले, की ज्यांची महती आहे अशा ज्ञानोबारायांचं वर्णन एका अभंगामध्ये तुकोबाराय करतात. ज्ञानी यांचे राजे गोहू महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हासे. प्रस्तुत करते आहेत श्री संदीप भाऊ गोपचे. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव, म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज, ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज, ज्ञानी यांचा राजा गुरु मज पामराशी काय थोरपण, मज पामराशी काय थोरपण. पायची वाहन, पायची वाहन, पायी बरी. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज, ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज. ब्रह्मादि गजे ते तुम्हा ओळखणे, ब्रह्मादि गजे ते तुम्हा ओळखणे. इतर तुळणे काय पुढे, इतर तुळणे काय पुढे. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज, ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज.
आपण अभंगवाणीचा कार्यक्रम घेतलेला आहे. ज्या देवाचं गुणगान आपण गाऊन राहिलेलो आहोत तो भगवान आहे कसा. तर शास्त्र वर्णन करतं एको देव सर्वभूतेषु गुडाः सर्वभूतांतरात्मा. म्हणजे हा एकच परमात्मा संपूर्ण ब्रह्मांडाला गवसणी घालून दशांगुलाने उरलेला आहे. या म्हणण्यामागचा अर्थ असा आहे, प्रत्येक जीवजंतूच्या ठिकाणी भगवंताचं वास्तव्य तो कोंदून कोंदून भरलेलं आहे. आणि त्यामुळे देवाच्या अस्तित्वाशिवाय भगवंताच्या अस्तित्वाशिवाय भूमंडळामध्ये एक अशी कोणतीही जागा शिल्लक नाही. मग तीर्थ असेल, क्षेत्र असेल, जीवजंतू असतील, नवे नवे कोणीही असो, ते भगवंताचं एक रूपच म्हणायला काही हरकत नाही. म्हणून देवाचं सानिध्य लक्षात घेऊन जेव्हा साधू संत मंडळी तीर्थयात्रा करतात तेव्हा मात्र त्या तीर्थालाही सुद्धा या साधू संतांनी विठ्ठलच म्हटले. अशाच प्रकारचा एक अभंग घेऊन येत आहे तीर्थ विठ्ठल देव विठ्ठल श्री तुषारजी सुरपैठणकर. देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल, देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल, देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. माता विठ्ठल पिता विठ्ठल, माता विठ्ठल पिता विठ्ठल, पंग विठ्ठल गोत्र विठ्ठल, पंग विठ्ठल गोत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल, गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल, निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल, निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. नम मने माझा विठ्ठल सापडला, नम मने माझा, नम मने माझा, नम मने माझा विठ्ठल सापडला, म्हणून कळी काळा, म्हणून कळी काळा, म्हणून कळी काळा पार नाही, म्हणून कळी काळा पार नाही, पार नाही, पार नाही. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल देव पूजा, देव
जीवन आहे. प्रत्येकाची अपेक्षा आहे की जीवन जगत असताना माझ्या जीवनामध्ये आनंदाचा प्रादुर्भाव व्हावा, सुख मला मिळावं. या जगात असा एकही व्यक्ती पृथ्वीतलावर विद्यमान नाही की जो सुख या प्रलोभनाने पीडित होऊन जीवन जगत असेल. आता यामध्ये फरक आहे, संत जीवन आणि मानवी जीवन. संत जीवन हे आनंदाचं जीवन आहे, संत जीवन हे सुखाचं जीवन आहे. परमानंद आनंदाचं परम टोक गाठलेलं जीवन मध्ये संतांचं जीवन आहे. आणि विषय सुखाचा आनंद हा मानवी जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि यातच आपण हरपटलेलो आहोत. परंतु संतांचं मात्र वेगळं काम आहे, त्यांची दिशा वेगळी आहे. म्हणून ते आपत्कालातही दुःखातही अंतकरणात प्रादुर्भाव आनंदाचा दिसतो आणि आपण सुखातही मात्र एखाद्या क्षुल्लकशा कारणाने आपल्याला दुःख प्राप्त होतं. म्हणून हा आनंदाचा आविर्भाव ज्या साधू संतांनी आपल्या जीवनात अनुभवला, त्याचा अनुभव घेतला, त्याला आत्मसात करण्याकरता प्रयत्नशील राहिलेत, त्यांची अनुभूती काय आहे एका अभंगातून तुकोबर आहे त्या आनंदाची अनुभूती सांगतात की माझ्या जीवनातला आनंद हा भगवत तृप्तीचा आनंद आहे आणि या भगवत तृप्तीच्या आनंदाने मी आनंदित झालेला आहोत. मला आता मात्र कोणत्याही प्रकारचं दुःख शिल्लक राहिलेलं नाही. अशा प्रकारची अनुभूती घेऊन तुकोबरा एका अभंगामध्ये म्हणतात, आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे. प्रस्तुत करते आहेत सौ पायलताई भारद्वाज. आनंदाची
हे कोण आहे? ब्रह्मविद वरिष्ठ म्हणजे ज्ञानोबर आहे. आणि या ज्ञानोबारायांचं वास्तव्य कुठे आहे? तसं तर पाहिलं आजपर्यंत ज्ञानोबारायांच्या 108 समाध्या झाल्या. 108वी समाधी म्हणजे आज आळंदीची 108वी समाधी ही ज्ञानोबारायांची आहे. प्रत्येक कालामध्ये ज्ञानोबारायांचं समाधीस्थ होणं जे स्थळ ठरलेलं होतं, जो इंद्रायणीचा काठ आहे, इंद्र जलरूपाने ज्या ठिकाणी वाहून राहिलेला आहे, भगवान शंकरांचं वास्तव्य ज्या स्थानावर आहे त्या स्थानावर ज्ञानोबारायांनी वयाच्या 22व्या वर्षी समाधीस्थ झाले. त्यावेळेला खुद्द सकल संत समुदाय, स्वर्गातील समस्त देव, प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक्षौनक विश्वदालभ्याम रुक्मांगदार्जुनं वशिष्ठं विभीषणादीं पुण्यामिमां परम भागवता स्मरामी. हे सर्व भागवत धर्मी असलेले भगवत भक्त प्रत्यक्ष ज्या वेळेला ज्ञानोबाराय समाधीस्थ झाले त्यावेळेला मात्र सर्व हजर होते. आणि त्या इंद्रायणी तीरावरी असलेल्या आळंदी गावाची आणि ज्या ठिकाणी ज्ञानोबारायांनी समाधीस्थ झालेत त्या गावाची महती गाणारा अभंग या ठिकाणी प्रस्तुत करणार आहे. इंद्रायणी काठी देवाची आळंदी. संदीपजी बोल. लागली समाधी समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची. इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवाची आळंदी देवाची आळंदी. लागली समाधी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची. इंद्रायणी देवाची आळंदी देवाची आळंदी. लागली समाधी लागली समाधी ज्ञानियांचा राजा भोगितो राणीवर. ज्ञानियांचा राजा राजा ज्ञानियांचा राजा भोगितो राणीवर. नाचती वैष्णव वैष्णव नाचती वैष्णव नाचती वैष्णव मागे हे इंद्रायणी इंद्रायणी इंद्रायणी
मानवी जीवनामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे. स्त्री जर असेल तर तिला माहेराची आठवण मात्र नेहमी येत असते. मग ती सून श्रीमंताची असो की गरीबाची असो. आता या भक्तांचं ही माहेर आहे. ज्याप्रमाणे सामान्य स्त्री आपल्याला माहेराला जात असताना तिला उत्कंठा असते. दिवाळीचा सण पुढे आहे आणि अशा सणाच्या निमित्ताने जेव्हा ती तिचा भाऊ न्यायला येतो त्यावेळेला मात्र ती मोठ्या हर्षाने त्या दिवसाची वाट पाहत असते. आज आषाढीची वारी आहे. सकल संतांच्या अंतःकरणामध्ये हा एकच भाव आहे. आपुल्या माहेरा जाईन मी आता निरोप या संता. कारण माझ्या माहेराला गेल्यानंतर माझे वडील मला भेटतील, माझी आई रुक्माई मला मिळेल, पांडुरंग परमात्मा वडील या रूपाने मिळेल. आणि या माहेराची उत्कंठा प्रत्येकाच्या अंतःकरणात असायला पाहिजे. आज जागतिक महामारीमुळे आपण जाऊ शकलो नाही, परंतु थोडी तरी हुरहुर पांडुरंगाच्या दर्शनाशिवाय मात्र अंतःकरणात होणार. साधू संतांचं महत् भाग्य आहे की या साधू संतांनी जेव्हा जेव्हा ती अपेक्षा देवापुढे मांडली तेव्हा तेव्हा ती अपेक्षा मात्र देवानी पूर्ण केली. अशाच प्रकारचा माहेराची आठवण काढणारा नवे नवे पांडुरंग परमात्म्याच्या गावालाच माझं माहेर संबोधणारा अभंग जगद्गुरु तुकोबाराय माझी माहेर पंढरी यातून व्यक्त करतात. सादर करते आहेत श्री तुषारजी सुरपैठणकर. नाथ महाराजांचा काय सांगू नाची ख्याती काय
चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा माझी माझी बहीण चंद्रभागा करुपसे पापभंगा करुपसे पापभंगा करुपसे पापभंगा माझे नाही ग पंढरी माझे नाही ग पंढरी माझे नाही ग पंढरी चनार्दनी शतन संतांची अनुभूती, जीवाची अनुभूती वेगळी, संतांची विनुभूती वेगळी आहे. जेव्हा केव्हा ही संत मंडळी एकांतवासामध्ये आत्मचिंतन करतात, जी काही साधना शास्त्रांनी सांगितलेली आहे आणि काल परत्वे ज्या साधनेला महत्त्व ज्या शास्त्रांनी दिलेलं आहे ती साधना करत असताना या वनचराला कदाचित साधू संत मंडळी देहाच्या अनुषंगाने निर्माण झालेले आप्तेष्ट यांनी महत्त्व दिलं नाही. भाऊ असेल, बहीण असेल, माता असेल, पिता असेल, याला तेवढं महत्त्व नाही. एकात्मिका साधना करता, देवाला प्राप्त करण्याकरता, भगवंताला अनुग्रहित होण्याकरता जे एकांतवासामध्ये जेव्हा ते साधना करतात त्यावेळेला या समस्त चराचरातील असणाऱ्या सृष्टीला पाहून वृक्षाला ते आपलं म्हणतात, ऋतूला ते आपलं म्हणतात, झोझो वाहणाऱ्या नदीला ती आपलं म्हणतात. वनांतरामध्ये वास्तव्याला असणारी ही सर्व पशुपक्षी या सर्वांना ते आपलं म्हणतात. तसं तर साधू सर्वांनाच आपलं म्हणतो, परंतु मात्र या साधूला आपण आपलं म्हणत नाही. ही संतांची अनुभूती आहे की हे चराचरात्मक असलेलं सर्व जड चैतन्य स्वरूपाचं हे जग हे माझं आहे. आणि याच अनुभूतीतून महाराजांनी जेव्हा एकाकार वृत्तीने साधना करण्यासाठी
वनांतराला गेले तेव्हा या सृष्टीतील वृक्षांना पशुपक्ष्यांना आपलं म्हटलं, सोयरं म्हटलंय. ही सोयऱ्याची अनुभूती एका अभंगामधून तुकोबाऱ्या व्यक्त करतात. वृक्षवल्ली आम्हा सोयरे सादर करते आहेत श्री सौ पायल भारद्वाज. श्री पांडुरंग परमात्मा आणि जीव काय संबंध असेल? देहाला आलेला जीव आणि भगवान परमात्मा यांचा अनन्य संबंध आहे.
आणि संबंधाशिवाय काही निर्माण होत नसते. संबंधाशिवाय जगत निर्माण झालेलं नाही. देवाचा आणि जगताचा, जीवाचा आणि देवाचा हा अनन्य संबंध, हा भाव व्यक्त करत असताना गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये क्षेत्रज्ञ योग सांगितले. क्षेत्र म्हणजे मानवी शरीर आणि क्षेत्रज्ञ त्या शरीरामध्ये आत्मतत्वाने वास करणारा पांडुरंग परमात्मा. मग क्षेत्र कोणतं आहे? या देहरूपी क्षेत्राने, देहाने आपल्याला भगवंताला प्राप्त करायचे, आत्मसाक्षात्कार प्राप्त करायचं आहे. म्हणून या ठिकाणी रूपकाच्या माध्यमातून साधू संतांनी त्याची महती गायलेली. काया ही पंढरी आहे आणि त्यामध्ये विराजमान असलेला आत्मा हा विठ्ठल आहे. हा अभंग घेऊन येत आहे श्री संदीपजी गोपजी. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. नांदतो केवळ, नांदतो केवळ पांडुरंग. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. काया ही पंढरी आत्मा हा भाव भक्ति भीमा उदरते वाहे. भाव भक्ति भीमा उदरते वाहे. सर्वा शोभता है, सर्वा शोभता है पांडुरंग. काया ही आत्मा हा विठ्ठल. काया ही पंढरी आत्मा हा दया क्षमा शांती हेची वाढवंत. दया क्षमा शांती, दया क्षमा शांती. दया क्षमा शांती हेची वाढवंत. मिळाला से थाट, मिळाला से थाट, मिळाला
आज एक आषाढी एकादशी आहे आणि पंढरपूर क्षेत्रावर मात्र नामाचा गजर चालू आहे. या क्षेत्रासारखा पंढरपूरच्या क्षेत्रासारखा महिमा या भूमंडळात दुसऱ्या कोणत्या क्षेत्राचा नाही. तीर्थक्षेत्र अनेक आहेत, अनेक 4 धाम आहेत, सप्तपुरी आहेत, परंतु नाम महिमा प्रदर्शित करणारा, नामाचा उद्रेक उपस्थित करणारा असं क्षेत्र या भूमंडळामध्ये नाही आहे. पंढर असं म्हटलं जातं, पंढरपूर समक्षेत्र नाही, धुंदो चारिधाम, श्रीकृष्ण समदेव नाही, ओ पांडुरंग इह नाम. म्हणून त्या क्षेत्राचा महिमा वर्णन करत असताना त्याला मोठ्या प्रेमाने आडवतात. विठ्ठल नामाच्या गजराने सर्वी पंढरी नगरी दुमदुमून गेलेली. सर्व भक्त पांडुरंग परमात्म्याच्या आणि ज्ञानोबा तुकारामांच्या गजरांमध्ये नाहून निघाले आणि त्या क्षेत्राचं वर्णन करणारे साधू संतही मात्र मागे नाही. अरे गजर होऊन राहिलेला आहे तो नामाचा, कुठे होऊन राहिला तर पंढरपूर. अवघे करजे पंढरपूर या अभंगातून त्या क्षेत्राची महिमा वर्णन करतायत साधू संत मंडळी आणि हा अभंग प्रस्तुत करीत आहेत श्री तुषारजी सुरपैठण.
वर्णन करीत असताना अनेक अवतार भगवंतांनी या धर्माकरता घेतलेले आहेत. मत्स्यकूर्म वराहं चतुर्षी वामनस्तोत्राम रामस्य कृष्णस्य बुद्धकलंकी सुद्धा आणि प्रत्येक अवतारामध्ये भगवंतांनी आपल्यासोबत काही आयुध आहे. आणि या भगवंताचं नाव, त्याची आयुध, या सर्वांचं वर्णन शास्त्राने केलेलं आहे. देव आणि भक्त, देवाचं नामचिंतन आणि साधनेची अखंडता या माध्यमातून ही साधुसंत मंडळी देवाला आठवतात, ती साधना करतात. मग तो एकांतवास असेल, लोकांतर असेल, एकांताने लोकांतर अखंड नाम साधनाचा मंडळी आहे. आणि तसे एक नाम साधना त्या संदर्भाचं नामचिंतन सांगणारा अभंग, त्याचं महत्व प्रस्तुत करणार आहे संदीप विभो. नामाचा गजर
परिपूर्णतम अवतारामध्ये भगवंतांनी एक आयुध घेतलं आणि त्या आयुधाचं मात्र कधीही त्यांनी त्याग केलेला नाही. ते आयुध म्हणजे बासुरी. बासुरी हे आयुध फक्त भक्तांकरता आहे आणि या आयुधाचा उपयोग गोकुळातील वास्तव्याला असणाऱ्या गवळणी, गोपाळ, गाई, तृण, चारा, गोवर्धन पर्वत आणि रासमंडळाच्या वेळेला भगवंतांनी या आयुधाचा आपल्या भक्ताकरता या आयुधाचा बासरी आणि भगवान श्रीकृष्ण यांचा अनोन संबंध आहे. त्या संबंधाचा जर विचार केला तर विषय वाढत जाईल. भगवंतांनी मुरली वादन करावं आणि समस्त भूमंडळावर त्याचा परिणाम निर्माण व्हावा. एकदा भगवंतांनी मुरलीचा नाद केला आणि गुरकामामध्ये रममाण असणाऱ्या गवडणी जेव्हा मुरलीचा नाद ऐकतात तेव्हा त्या एकमेकाला म्हणतात, अगं मुरलीचा वेणुनाद होऊन राहिलेला आहे. आणि हा वेणुनाद मात्र आपल्या गृहकामामध्ये व्यत्यय आणते आहे. तर दुसरी म्हणायला लागली, बाजी रे मुरलिया बाजे, बाजी रे मुरलिया बाजे. सादर करते आहे सौ पायलताई भारद्वाज. मोहन
परमात्म्याचं वर्णन करत असताना त्याच्या नामाचा नामोल्लेख साधू संतांनी केला. देवाला अनंत नामे आहे, अनंत त्याचं रूप आहे, अनंत कीर्ती आहे, अनंत अपार कटिकर ठेवून हा अनंत स्वरूपाचा असलेला जेव्हा मात्र जगताच्या आणि साधू संतांच्या कार्याकरता आला तेव्हा तो नाव रूपाला आल्यानंतर त्याचा गाव वास्तविक देवाला गाव, देवाला नाव नाही, अव्यक्त निराकार अशा प्रकारचं त्याचं स्वरूप आहे. परंतु जगताच्या म्हणजे जगताच्या करता जेव्हा तो अवतरित होतो त्यावेळेला मात्र त्याला नाव ठेवलं. त्याची अनंत नामे आहेत. कोणी त्याला विठ्ठल म्हणतात, ज्ञानोबाराय तर विठाई किठाई म्हणतात. विठाई किठाई माझी कृष्णाई कानाई हो, ही साधू संतांनी देवाला ठेवलेलं नाव आहे. कोणी म्हणतात की तो कर्नाटकातून आला म्हणून तो कानाडा झाला. तुकोबाऱ्यांनी अनंत नाव ठेवली, ज्ञानोबाऱ्यांनी अनंत नाव ठेवली. त्या अनंत नावापैकी जो देव कर्नाटकातून साधू संतांनी आणला, पंढरी क्षेत्रात पुन्हा वापस आणला, ज्याला कानडा असं म्हणतात, अशा प्रकारचा अभंग कानडा राजा पंढरीचा तो राजा आहे, पंढरपूर क्षेत्राचा राजा आहे. आणि या अभंगाला प्रतिपादित करणार आहे श्री तुषारजी सुरपैकर.